तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी गाय चोरी करून पडणाऱ्या संशयित वाहनाचा सुमारे 20 ते 25 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन जप्त केले। 5 ऑगस्टच्या रात्री बाळापूर तालुक्यातील बोरी अडगाव ते वाडेगाव दरम्यान ही कारवाई करण्यात आली। पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच संशयितांनी MH31 FC 1788 क्रमांकाचे वाहन रस्त्यावरच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। पोलिसांनी वाहनातून जिवंत गायीची सुटका करून ती मूळ मालकाच्या ताब्यात दिली। पोलीस निरीक्षक किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक कैलास हटकर व ASI सुभाष रिंढे यांनी ही धाडसी कारवाई केली। जप्त वाहनाच्या आधारे पसार संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। एक वाजता आमची पेट्रोलिंगवरील जे गाडी होती त्यांना एक संशयास्पद वाहन दिसलं। टाटा बोल्ट कंपनीची ती गाडी होती, कार। तर तिला थांबवण्याचा इशारा दिला असता ती न थांबता ती तिकडे शहापूर साईडला जोरात वेगाने निघून गेली। तिच्या मागे आमची पेट्रोलिंगची गाडी धावली। नक्की काय त्या वाहनामध्ये, तर ती गाडी न थांबता अजून अकोला जिल्ह्यामध्ये समोर गेली। तर आम्ही त्याच्यानंतर अकोला कंट्रोलला फोन केला। त्याचबरोबर आम्ही बाळापूर पोलीस स्टेशनला फोन लावला, पातूर पोलीस स्टेशनला फोन लावला। त्यांनी त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती गाडीला पकडण्यासाठी। तर आमची पेट्रोलिंगची गाडी आणि ती संशयित जे वाहन होतं, कार, तर त्याच्यामध्ये थोडं अंतर पडल्याने ते नक्की कुठल्या दिशेने गेले तर पुढे आमच्या अंमलदारांना ते समजले नाही। तरीसुद्धा ते वाहनाचा शोध घेत होते। वाहनाचा शोध घेत ही वाडेगावजवळ ही कार त्यांना दिसून आली। टाटा कंपनीची बोल्ट गाडी आहे ती। तर त्याच्यामध्ये एक गाय दिसून आली। तर मग ती गायचा आम्ही फोटो काढून बोरी अडगाव गावातील जे लोक आहेत त्यांना पाठवलं। तर त्यांनी ती गाय ओळखली, ती गाय त्यांची म्हणून त्यांनी सांगितलं। त्यावरून त्या मालकाला त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ती गाय त्यांनी ओळखली। आणि ते जे वाहन आहे टाटा बोल्ट कंपनीचं कार, तर ते वाहन आपण टोईंग करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। तर जे गायचे जे मालक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील जे आरोपींचा आपण शोध घेत आहोत।